तुम्ही घरी इतकं छान अगदी विकत आणल्यासारखं पनीर कसं बनवता? रेसिपी सांगा ना. या कॉमेंटसाठी हा पुन्हा एकदा व्हिडिओ. आणि गंमत माहिती आहे, आमच्या घरी आम्ही दोघं मिळून पनीर बनवतो. माझ्यापेक्षा जास्त पनीर बनवण्याची आवड माझ्या आहोंनाच आहे. तर आज मी इथं घेतलंय 2 लिटर दूध. दूध फाडण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस किंवा व्हिनेगर वापरू शकता. इथे मी आज व्हिनेगर यूज केलेलं आहे. जितकं व्हिनेगर घ्याल तितकंच पाणी त्यामध्ये ॲड करायचं आणि हे मिश्रण थोडं थोडं करून गरम दुधात घालत जायचं. दूध जर का लगेच फाटलं नाही तर घाई करायची नाही. अंदाजानं थोडंसं आणखी व्हिनेगर ॲड करायचं आणि बघा दुधापासून पाणी आणि पनीर अगदी छान वेगळं होतं. अगदी सुंदर असं पनीर तयार होतं आणि हे पनीर गाळून त्यातील पाणी पूर्णपणे बाजूला करून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं नळाखाली धरून धुवायचं म्हणजे व्हिनेगरचा स्मेल आणि टेस्ट निघून जातो. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. हे पनीर एका सॉफ्ट कॉटनच्या क्लोथमध्ये बांधून घ्यायचं आणि त्यावर चांगलं वेट ठेवून रात्रभर सेट होण्यासाठी ठेवायचं. फक्त पनीर मेकरमध्ये जर का तुम्ही पनीर बनवत असाल तर ते इतकं छान नाही बनणार. म्हणूनच हा असा जुगाड करतो आम्ही आणि यावरती खूप सारं हे वेट ठेवलं जातं. आता बघा किती मस्त घट्ट आणि दुकानातून आणल्यासारखं सुंदर पनीरचे क्यूब तयार झाले आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हीही एकदा नक्की घरच्या घरी ट्राय करा आणि तुमचं पनीर कसं बनलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. काय होतं जनरली तुम्ही म्हणजे पनीर मेकर घेता आणि त्यामध्येच प्रेस करून बनवायचा प्रयत्न करता, पण ते नाही बनत पनीर मेकरमध्ये. त्याच्यासाठी हा असा घरगुती काहीतरी जुगाड करायचा आणि खूप सारं वेट ठेवायचं. मग हे असं अगदी विकत आणल्यासारखं पनीर बनतं. बरं, तुमच्या एखाद्या पनीरप्रेमी मैत्रिणीला किंवा घरी पनीर बनवणाऱ्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा.